नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण आलो आहे नेरळला मामीच्या गावात। त्यांच्या गावात म्हणजे मंदिर बांधले आहे, त्या मंदिराची पूजा आहे आज। तो त्यासाठी आम्ही आलो आहे खास। आणि आता मस्त फ्रेश वगैरे झालो आहे, थोडासा नाश्ता वगैरे करू आणि नंतर मग मंदिरात जाताना तुम्हाला सर्व मित्रांनो या गावाची खासियत सांगायला गेलं ना तर हा गाव हा मामीन त्यांचा पहिला घर आहे। आणि शेवटचा घर तुम्हाला दाखवू ना तर तिकडे लास्टचा तो घर दिसतो ना तिथपर्यंत शेवटचा घर आहे। आणि या गावात बोललं तर फक्त 30 ते 35च घर आहेत, पण गाव एवढं सुंदर आहे ना, आम्ही नेहमी इथंच येत राहतो आणि मजा येते इथे। बघू शकता कसे रांगोळी काढायला घेतले इकडे सर्वीकडे, म्हणजे गावातल्या मंदिराची पूजा म्हणून पूर्ण गाव सजवायला घेतले। तर आपण आलो इथं मावशीन त्यांच्या घरी। मावशीन त्यांचं इथं फाउंडेशन बांधलं, त्यांचं घर बांधायचं बाकी आहे, तर म्हणून सध्या तरी इकडे राहतात। योग म्हणजे त्यांचं जुना घर आहे, मावशीन ते वेगळा बांधतात, इकडं घर बांधतात मावशीन त्यांचं फाउंडेशन। आणि तिकडे त्यांची ते जिथपर्यंत शेत दिसते ना ते त्यांचं मावशीन त्यांचंच आहे। कसे फणसा खात बसलेत नाही, पारोशी अजून आंघोळ नाही गेली आणि यायला 1 वाजला तरी आंघोळ नाही करत अशी माणसं। म्हणजे बघ फणस खायचं असेल तर या इकडं, आणले का अजून? गोला खातोय मस्तपैकी। गर्मी में गोला खाने का मजा ही कुछ और है। काय रे करम, बरोबर ना? चला सगळे निघतो आम्ही, ही गोष्ट खरी आहे, पण अर्धे जण अजून पण तयारी करतात, अर्धे जण अजून तसेच बसलेत। काय फायदा बोलून यांना। ते तिकडं गाड्या वगैरे येतात ना, तिकडं मंदिर आहे आणि इकडं गाव आहे। सो आपण चाललो आहे मस्तपैकी, जाऊयात, बघूयात कसं बनवलं आहे मंदिर, तुम्हाला दाखवतोच। बघू शकता म्हणजे इथं एवढी गर्दी आहे। आम्ही तुमच्या इथं जत्रा आहे ना अशी एक प्रकारे मंदिराची, म्हणजे स्थापना आहे, म्हणजे रिडेव्हलप केलं आहे। पहिलं पण मंदिर होतं, बघू शकता हे मंदिर बनवलेलं आहे। आणि काय जय धानकोबा मंदिर, हा मंदिर आहे, चांगलं बनवलं, दाखवतो पुढे जाऊन तुम्हाला। हा मंदिर आहे, जेवायला वगैरे बसले सगळे, आपण पण आता दर्शन वगैरे घेऊ आणि जेवायला बसले। भाई इथं पालखी सजवायला घेतले, म्हणजे आता 3 वाजता पालखी निघणार, म्हणजे आपल्याच गावातून निघणार, इथून गावात जाणार, गावातून वापस इथे रिटर्न येणार। आता आपण जेवायला बसले, हा महाप्रसाद आहे असं काहीतरी, आणि थोड्या वेळानेच पालखी निघेल, आणि ती पालखी सुद्धा दाखवतो तुम्हाला। नवरात्री आली नाही तर गरबा चालू झाला, बघू शकता। वा 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 ओय वा वा, एक नंबर होई। तर गाईज निघालोय आम्ही सर्व, आता पालखी पण निघाले मंदिरातून, तर पालखीच्या इथे जातो, तिथं DJ वगैरे लावले सर्व, तिथं आता सर्व नाचत नाचत येत आहेत। तर आपण जाऊयात, आपण पण बघू, थोडंसं जमलं तर नाचू आणि मजा करू। बघू शकता तिकडे पालखी येते आपली इकडं, आता आपल्याच गावात जाणार इकडं, आणि बघा काय दिसते लोक, तुम्हाला जवळ जाऊन दाखवतोच।
पालखी चालले. आता पालखी गावात एंटर करते आणि गाव तिथेच संपतो आणि तिथूनच पालखी रिटर्न फिरणार आहे आणि वापस इकडूनच येणार आहे. मी सांगितल्याप्रमाणे यो शेवटचं घर. इकडे फक्त 2-3 घर आहेत आणि यो मावशी त्यांचं शेवटचं घर आहे आणि आमची मावशी.
गाईज आम्ही चाललो आता घरी आणि अशा प्रकारे पालखी सुद्धा संपलेली आहे ना, आरती सुद्धा संपलेली आहे. आता थोड्या वेळाने हरिपाठ चालू होईल, तेव्हा वाटलं तर आपण येऊ आणि संध्याकाळी सुद्धा इथेच महाप्रसादाचा लाभ घेऊ. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडले असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.